कॉम्प्युटरच्या जमान्यामध्ये AI च्या जमान्यामध्ये वावरतो आहोत आणि अशा कालखंडामध्ये 350 वर्षापूर्वी ज्या राजानं कर्तृत्व गाजवलेलं आहे त्या राजाच्या आठवणी आठवण्याची आवश्यकता आहे का? त्या राजाच्या इतिहासाचा उपयोग आपल्याला काही होईल का? असा प्रश्न विचारणारी माणसं ही आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसत असतात. छोट्या छोट्या प्रसंगातनं शिवाजी महाराजांना आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते. आग्र्याला मुघल बादशाह जो आहे औरंगजेब त्याला भेटायला महाराज गेलेले होते आणि आग्र्याच्या दरबारामध्ये 12 जून 1666ला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि औरंगजेबाची भेट झाली. औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्याच्या दरबारात अपमान केला. महाराज दरबारातनं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं अतिशय प्रलयकारी असं प्रत्यंतर मोगलांना देऊन दरबारातनं बाहेर पडले. त्यानंतर 12 मे 1666 पासून 25 मे 1666 पर्यंत शिवाजी महाराज आग्र्यामध्ये होते. त्यांना औरंगजेबानं कैदेत ठेवलेलं नव्हतं. या कालखंडामध्ये महाराजांना कैदेत औरंगजेबानं ठेवलं ते 25 मे 1666 या दिवशी ठेवलं. जेथे शकावलीतला उल्लेख असा आहे की राजश्रिया चौक्या लाविल्या औरंगजेबानं, म्हणजे शिवाजी महाराजांना कैदेत टाकलं. या शिवाजी महाराजांना औरंगजेबानं कैदेत टाकण्यापूर्वी जे 12-13 दिवस महाराजांना मिळालेले होते त्या 12-13 दिवसातला महाराजांचा दिनक्रम काय होता? महाराजांवर औरंगजेबाची नजर होती. महाराजांवर औरंगजेबाच्या गुप्तहेरांचं लक्ष होतं. औरंगजेबाच्या मुलकी खात्यातल्या अधिकाऱ्यांचं लक्ष होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे या कालखंडामध्ये औरंगजेबाच्या दरबारातल्या अनेक सरदारांना भेटत होते, अनेक अधिकाऱ्यांना भेटत होते आणि त्यांना सांगत होते की मला दक्षिणेमध्ये स्वराज्यामध्ये माझ्या राज्यात परत जायला औरंगजेबाकडून परवानगी काढून द्या, मी तुमच्याला काहीतरी मानधन देईन, तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीन वगैरे वगैरे उद्योग महाराजांचा चालला होता. औरंगजेबाचा जो वजीर होता, प्रमुख होता औरंगजेबाचा सरदार, त्याचं नाव आहे जाफर खान. शिवाजी महाराज हे जाफर खानाला त्याच्या हवेलीत भेटायला गेले आणि महाराजांनी जाफर खानाला असं सांगितलं की तुम्ही मला दक्षिणेत जायला, स्वराज्यात जायला परवानगी द्या. हा जाफर खान कोण होता? जाफर खान हा औरंगजेबाच्या मावशीचा नवरा होता. नातेसंबंध बघा. जाफर खान हा औरंगजेबाच्या मावशीचा नवरा असेल तर जाफर खानाचा आणि औरंगजेबाचं नातं जे ते खूप जवळचं होतं. हे जसं आपल्या लक्षामध्ये येतं तसं जर तो मावशीचा नवरा असेल जाफर खान तर शाहिस्ते खान आणि जाफर खानाची बायको यांचं नातं काय? तर ते एकमेकांची बहीण भाऊ होते. जाफर खानाच्या बायकोचं नाव आहे फरजाना बेगम. शिवाजी महाराज जाफर खानाला भेटायला त्याच्या हवेलीत गेले. तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा सगळ्या उत्तरेमध्ये पसरलेल्या होत्या. शिवाजी राजा म्हणजे कोण? शिवाजी राजा म्हणजे तो राजा ज्यानं औरंगजेबाच्या सुरतेची लूट केली, ज्यानं औरंगजेबाच्या मामाची शाहिस्ते खानाची बोटं तोडली आणि ज्यानं आदिलशहाच्या दरबारातला सरदार अफजल खान याचं पोट पाडलं, तो राजा म्हणजे शिवाजी राजा. अशी महाराजांची ओळख जी ती झालेली होती. अशा छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख ही सगळ्या त्या आग्र्याच्या परिसरामध्ये झाली होती. लोकांना शिवाजी महाराजांबद्दल चर्चा करत होते. तशी काही चर्चा फरजाना बेगमेच्या कानावर गेलेली होती. फरजाना बेगमेचा भाऊ हा शाहिस्ते खान होता. या शाहिस्ते खानाला शिवाजीराजांनी त्याच्या हवेलीत कसा हल्ला केला आणि कसा मारलं याच्याबद्दलच्या अनेक हकीकती, अनेक कथा ज्या आहेत त्या या फरजाना बेगमेनं ऐकलेल्या होत्या. शिवाजीराजाला हवेत उडता येतं, शिवाजीराजा एकाच वेळी अनेक ठिकाणी उपस्थित राहू शकतो, शिवाजीराजा हवेमध्ये उंच उडी मारू शकतो वगैरे अफवा महाराजांबद्दल पसरलेल्या होत्या. तशा त्या फरजाना बेगमेनं ऐकलेल्या होत्या. शिवाजीराजा अफजल खानाला भेटायला गेला. अफजल खानानं शिवाजीराजांना मिठी मारली. शिवाजीराजांनी त्याची वाघनखं काढली आणि अफजल खानाचं पोट फोडलं. ही माहिती जी आहे ती फरजाना बेगमेला होती. आणि म्हणून ज्यावेळी शिवाजी महाराज अफजल खानाला या जाफर खानाला भेटायला त्याच्या हवेलीत गेले त्यावेळी प्रसंग काय घडला? महाराज जाफर खानाच्या पुढं बसले. जाफर खानाची आणि महाराजांची प्राथमिक बोलणी सुरू झाली. महाराजांनी जाफर खानाला सांगितलं की मला दक्षिणेत जायचं आहे, माझ्या राज्यात जायचं आहे, जायला मला परवानगी मिळवून द्या, मी तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीन. तुम्ही औरंगजेब बादशाहचे जवळचे सरदार आहात, राज्याचे मुख्य वजीर आहात
आणि औरंगजेब बादशाहचे नातेवाईक आहात, मला एवढी परवानगी मिळवून द्या, अशी बोलणी चालू होत आहेत. तोपर्यंत या जाफर खानाच्या अंतःपुरातनं निरोपाचे विडे आले. निरोपाचे विडे महाराजांना घ्यायला लागले. संकेत असा, दरबारी पद्धत अशी की अशा भेटीमध्ये निरोपाचा विडा आला की त्या व्यक्तीनं समोरच्यानं तो निरोपाचा विडा घ्यायचा आणि भेट आटोपते घ्यायची, भेट संपते आणि जाते. आपलं बोलणंही जाफर खानानं पुरेसं ऐकून घेतलं नाही आणि आपल्याला जाफर खानाच्या हवेलीतनं परत यायला लागलं. शिवाजी महाराजांचे एक वकील होते रघुनाथपंत कोरडे, सभासद बकरीत तो प्रसंग लिहिलेला आहे. आणि महाराज रघुनाथपंत कोरड्यांबद्दल बोलताना असं म्हणाले, असं सभासद बकरीत लिहिलेलं आहे. महाराज रघुनाथपंत कोरड्यांना म्हणाले की वजीर आमच्याशी खुल्या दिलानं बोलले नाहीत, आता स्त्री काय करतील तो स्त्रींवर भरोसा. म्हणजे महाराज म्हणाले की हा औरंगजेबाचा वजीर मायाशी मोकळेपणानं बोलला नाही, आता परमेश्वर काय करील ते खरं. खरा प्रकार काय होता हा कृष्णाजी अनंत सभासदाला कळाला नाही. परंतु त्यावेळी एक इटालियन प्रवासी निकोलाव मनुची नावाचा, तो औरंगजेबाच्या सगळ्या या परिसरामध्ये मोगल परिसरात वावरत होता. त्यानं मोगलांच्या आठवणी लिहून ठेवल्यात. त्या आठवणीमध्ये त्यानं हा प्रसंग लिहिला आणि त्या आठवणी लिहून ठेवत असताना त्यानं असं लिहिलं की शिवाजीराजा आला होता आग्र्यामध्ये. औरंगजेबाच्या दरबारातल्या त्या प्रसिद्ध भेटीनंतर शिवाजीराजा जाफरखानाला भेटायला गेला, त्याच्या हवेलीत गेला. त्याच्या हवेलीत गेल्यानंतर शिवाजीराजा भेटायला या जाफरखानाच्या पुढं बसला. शिवाजीराजा आपल्या नवऱ्याला भेटायला आपल्या हवेलीत आलेला आहे. ही खबर औरंगजेबाच्या मावशीला म्हणजे फरजाना बेगमेला कळाली. तिला भीती वाटली की या शिवाजीराजानं आपल्या भावाची बोटं तोडलेली आहेत, या शिवाजीराजानं अफजल खानाचं पोट फाडलेलं आहे. हा शिवाजीराजा आपल्या नवऱ्याबरोबरच्या भेटीत आपल्या नवऱ्याचं काही कमी जास्त करू शकतो. म्हणून फरजाना बेगमेनं कसलीही फिकीर बाळगली नाही, कसलाही विचार केलेला नाही. शिवाजी महाराज या जाफरखानाला भेटतायत, बोलण्याची चर्चा चालू आहे. अशा वेळी सगळे दरबारी रीतिरिवाज सगळे संकेत ह्या बाईनं गुंडाळून ठेवले आणि निरोपाचे विडे जे आहेत ते शिवाजी महाराजांकडे पाठवले. आणि फरजाना बेगमेच्या या भीतीमुळं, फरजाना बेगमेला शिवाजी महाराजांची जी भीती वाटत होती त्या भीतीमुळं शिवाजीराजांची आणि जाफरखानाची भेट आटपावी लागली, संपवावी लागली आणि अशा पद्धतीनं संपली. यातनं एक गोष्ट लक्षात येते, औरंगजेबाची मावशी आहे, राज्याच्या मुख्य वजीराची बायको आहे आणि त्याच्या घरी गेल्यानंतर शिवाजीराजा आपल्या नवऱ्याला काहीतरी करेल म्हणून शिवाजीराजाची आणि आपल्या नवऱ्याची भेट संपुष्टात आणण्याकरता निरोपाचे विडे जे आहेत ते अंतःपुरातनं पाठवले जातात. आपल्या सर्वांसाठी एक समाधानाची गोष्ट एवढीच आहे की आपण निष्कर्ष एवढाच काढू शकतो की छत्रपती शिवाजी या नावाची दहशत मोगलांच्या अंतःपुरापर्यंत जाऊन पोचलेली होती आणि ती इतकी कमालीची पराकोटीची होती, कसलेही दरबारी संकेत न पाळता फरजाना बेगमेनं घाबरून छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आपल्या नवऱ्याची भेट जी आहे ती संपवून टाकली. महाराजांचं नाव असं सर्वदूर सगळीकडे पसरलेलं होतं. आणखी एक प्रसंग सांगतो. महाराज आग्र्यावरनं सुटले, दक्षिणेत पोचले आणि सगळं झालं. महाराज परत गेले. इराणचा बादशाह होता शाह अब्बास दुसरा हे त्याचं नाव. हा शाह अब्बास दुसरा आणि औरंगजेब यांची मोठी भांडणं व्हायची. औरंगजेबावर हा शाह अब्बास जो आहे तो अतिशय कुरघोडी करायचा आणि सतत मोगलांना औरंगजेबाला खिणवायचा. मी हिंदुस्थानवर आक्रमण करणार आहे असं म्हणून औरंगजेबाला भीती घालायचा. आणि औरंगजेबाला या शाह अब्बास दुसरा याची भीती वाटत होती की हा कदाचित हिंदुस्थानवर आक्रमण करेल. आणि औरंगजेब त्याच्याशी तडजोडीची भाषा बोलायचा, थोडासा नरमाईनं बोलायचा. औरंगजेबानं त्याचा वकील जो आहे तो शाह अब्बासच्या दरबारात पाठवला आणि हा शाह अब्बास दुसरा जो आहे त्याला औरंगजेबानं निरोप पाठवला, पत्र लिहिलं. आणि त्या पत्रात औरंगजेब असं शाह अब्बास दुसऱ्याला असं उद्देशून लिहित होता की आम्ही मोगल जे आहेत ते मूळचे जे आहेत ते पर्शियाचे आहोत, आम्ही आणि तुम्ही एकाच धर्माचे आहोत, एकाच वंशाचे आहोत, आपल्यामध्ये वाद कशाला, भांडणं कशाला. हिंदुस्थानवर आम्ही राज्य करतो आहोत ते तुमचे प्रतिनिधी म्हणून करतो आहोत. आपण एकमेकांशी धर्माच्या नात्यानं जोडले गेलेलो आहोत. आपला प्रदेश जवळजवळ आहे, आपण एकमेकांशी रक्ताच्या नात्यानं जोडले जाऊया. मी माझी मुलगी तुमच्या मुलाला द्यायला तयार आहे. इराण कुठे कल्पना करा, त्या काळात वर्तमानपत्र नाहीत, मोबाईल्स नाहीत,
संपर्काची साधनं नाहीत. इराण हे आजच्या पाकिस्तानच्या मध्य आशियामध्ये असलेलं पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि त्याच्या पुढच्या बाजूला कुठेतरी खैबर खिंडीच्या पलीकडे असलेलं इराण आणि इकडे दक्षिणेमध्ये राजगडावर राहणारे छत्रपती शिवाजी महाराज, सातारा, पुणे, कोल्हापूर आणि कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये ज्याचं राज्य आहे असा हा शिवाजी राजा. या शिवाजी राजाचं नाव कुठपर्यंत पोचलेलं होतं, महाराजांचं नाव कुठपर्यंत गेलेलं होतं हे लक्षात यावं म्हणून हा प्रसंग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. शाह अब्बासनं या औरंगजेबाचा जो कोण वकील आलेला होता आणि तो औरंगजेबाचा निरोप त्यानं शाह अब्बासला दरबारात सांगितला की आपण एकमेकांशी रक्ताच्या नात्यानं बांधले जाऊया, माझी मुलगी तुमच्या मुलाला मी द्यायला तयार आहे आणि आपल्यातला वाद आणि आपल्यातला संघर्ष आपण कायमस्वरूपी संपूया. तेव्हा शाह अब्बास दुसरा औरंगजेबाच्या वकिलाला उपदेशून म्हणाला, अरे लायकी आहे का तुझ्या बादशाची? शाह अब्बास दुसरा त्या औरंगजेबाच्या वकिलाला म्हणतोय, अरे तुझ्या बादशाची लायकी आहे का? माझ्या घराण्याची सोयरीक करायची भाषा बोलतो हा तुझा औरंगजेब बादशाह आणि त्याची पात्रता याची मला इथं बसून माहिती आहे. दक्षिणेतला एक जमीनदार असलेला शिवाजी राजा जो आहे तो तुझ्या बादशाच्या दरबारात आला, त्याचा अपमान केला आणि त्याचा अपमान करून तो निघून गेला. त्याला कैदेत टाकलं तर कैदेतनं हा राजा पळून गेला. पहिला त्या शिवाजीचा बंदोबस्त कर आणि मग माझ्या घराण्याशी सोयरीक करण्याची भाषा तू बोल. शाह अब्बास दुसऱ्याला या इराणच्या बादशाला आपल्या महाराजांचं नाव माहिती होतं आणि महाराजांच्या कार्याचा सुगंध किंवा महाराजांचं नाव जे आहे ते एखाद्या घंटेसारखं जे आहे ते आशिया खंडामध्ये सर्वदूर ऐकलं जात होतं. हा प्रसंग ऐकत असताना आणि हा प्रसंग वाचत असताना आपल्याला असं लक्षात येतं की महाराज जे ते सगळ्यांना माहिती होते. महाराज आग्र्यावरून सुटून आले. एक प्रसंग निकोलाव मनुचीनं लिहिलेला आहे त्याच्या पुस्तकामध्ये. काय प्रसंग आहे की महाराज आग्र्यावरून सुटले, दक्षिणेकडे येत होते. महाराजांनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साधूचा वेश घेतला, साधूच्या वेशामध्ये महाराज येत होते आणि त्यांच्याबरोबर निराजीरावजी, राघोजी मित्रा वगैरे त्यांचे तिघं चौघं सहकारी होते. एका ठिकाणी निकोलाव मनुचीच्या शब्दात सांगतो, गंगे किनाऱ्याचं गाव होतं. त्या गावामध्ये एक फौजदार होता, त्याचं नाव अली कुली खान होतं. त्यानं एक साधूंचा जथा पकडला आणि त्या साधूंच्या जथ्याला जे ते त्यानं कोतवालीमध्ये म्हणजे चावडीवर नेलं, आजच्या भाषेत पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि त्यानं तिथं त्या साधूंना दरडावून सांगितलं की तुमच्यामध्ये मला पक्की खबर आहे की तुमच्यामध्ये कोणीतरी एक शिवाजी राजा आहे. शिवाजी राजा कोण आहे ते सांगा. जर तुम्ही मला शिवाजी राजा कोण आहेत ते सांगितलं नाहीत तर मी सगळ्यांची डोकी उडवीन. प्रत्यक्ष खरे शिवाजी महाराज त्यात होते. महाराज उठले, अंगावर भगवे कपडे होते, कफनी होती, झोळी होती. त्याच्या सकट महाराज जे ते उठले, बाजूला आले आणि पोलीस स्टेशनला गेल्यावर लोक जसे फौजदाराला प्रयत्न करतात तसाच प्रकार महाराजांनी केला. महाराज त्याला म्हणाले की त्या फौजदाराला, साहेब जरा बाजूला या, तुमच्याशी बोलायचं आहे. त्या अली कुली खानाला महाराजांनी बाजूला घेतला आणि त्या अली कुली खानाला सांगितलं की तू ज्याला शिवाजी म्हणून हुडकतो आहेस तो शिवाजी राजा मीच आहे. निकोलाव मनुचीचे शब्द असे आहेत की थंडीचे दिवस होते, ऑगस्ट महिना संपत आलेला होता, थंडीचे दिवस सुरू झालेले होते आणि अशा थंडीच्या वातावरणामध्ये बादशाच्या हातावर तुरी देऊन आलेला आणि बादशाच्या मामाची बोटं तोडणारा शिवाजी राजा हा आपल्या पुढं उभा आहे हे लक्षामध्ये आल्यानंतर अली कुली खानाच्या कपाळावर गर्भबिंदू गोळा झाले, त्याच्या कपाळावर घाम गोळा झाला. शिवाजीराजांनी त्यांच्या कफनीमध्ये त्या झोळीमध्ये हात घातला, झोळीतनं काही मौल्यवान रत्न एक दोन काढली आणि त्या अली कुली खानाच्या हातात दिली आणि सांगितलं ही अतिशय मौल्यवान रत्न आहेत, याची किंमत पैशात करता येणार नाही, ही तुला ठेव आणि माझी गंगेच्या पहिल्या तीरावर जायची व्यवस्था कर. इतक्या अधिकारवाणीनं बोलणारा शिवाजी राजा पुढं उभा आहे हे लक्षात आल्यानंतर काय बोलावं हे अली कुली खानाला समजेना. तोपर्यंत महाराजांनी सांगितलं, तू मला पकडलंस आणि माझं शिरकमळ बादशाच्या चरणावर, औरंगजेबाच्या चरणावर अर्पण केलंस तरी बादशाह तुला कसलीही बक्षिसी देणार नाही. औरंगजेब तुझ्यावर खुश होऊन तुला काही देणार नाही. उलट औरंगजेब तुझी चौकशी करेल की मी तुलाच का सापडलो. आजच्या भाषेत औरंगजेब तुझी इन्क्वायरी लावल की मी तुला या अली कुली खानालाच का शिवाजी राजा सापडला, नेमकी काय भानगड आहे. इतका औरंगजेब बादशाह संशय आहे हे महाराजांनी त्या अली कुली खानाला ऐकवलं आणि म्हटले चाल माझी पलीकडे जायची व्यवस्था कर. महाराजांचं त्याचं बोलणं थांबलं. महाराज त्या साधूंच्या जथ्यात येऊन बसले. अली कुली खानानं पुढचा जो प्रकार केलेला आहे तो निकोलाव मनुचीनं लिहून ठेवलेला आहे. अली कुली खानानं
त्याच्या सैनिकांना बोलवलं आणि सांगितलं, अरे मी ह्याच्याशी बोललो या साधूशी आणि हे खरोखरच साधू दिसत आहेत, बैरागी दिसत आहेत, ह्यांना जर मी त्रास दिला तर मला नरकात सुद्धा अल्ला जागा देणार नाही. तुम्ही पहिल्यांदा या साधूंना घ्या, त्यांच्यासाठी नावेची सोय करा आणि त्यांची पहिलं तीरावर जाण्याची व्यवस्था करा आणि जिथं शिवाजीराजांना जायचं होतं तिथं त्यांना पोहोचवण्याची व्यवस्था जी ती अली कुली खानानं केली. अशा अनेक रोमहर्षक प्रसंगांना सामोरे जात छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यावरून राजगडावर पोचलेले होते. रामायणाच्या युद्धाची आपल्याला माहिती आहे. रामायणाचं युद्ध जे आहे ते कुठं झालं? राम आणि रावणाचं युद्ध कुठं झालं? श्रीलंका, लंकेमध्ये झालं. राम आणि रावणाच्या युद्धामध्ये कुणाचा विजय झाला? राम. श्रीरामाचा विजय झाला. हे युद्ध किती दिवस चाललं होतं? राम आणि रावणाचं युद्ध वाल्मिकी रामायणाप्रमाणे 85 दिवस चाललं होतं. या 85 दिवसातले पहिले 84 दिवस जे आहेत ते आमचे सगळे देव जे आहेत ते दिवसभर युद्ध चालायचं युद्धशास्त्राच्या आणि धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे आणि आमचे सगळे देव जे ते रामाचं आणि रावणाचं युद्ध बघण्यासाठी जे आहेत ते यायचे, आकाशामध्ये उभे राहायचे. एका बाजूला राम लढतोय, दुसऱ्या बाजूला रावण लढतोय आणि दोघांचं युद्ध जे आहे ते आमचे देव बघत होते. हे युद्ध 84 दिवस चाललेलं होतं आणि पहिले 84 दिवस श्रीराम हे जमिनीवर आणि रावण हा रथातून एकमेकांशी लढत होते. पहिले 84 दिवस आमच्या देवांनी रामाला कसलीही मदत केली नाही, कारण देवांना माहिती होतं की जर आपण रामाला मदत केली आणि या लढाईत रावण जिंकला तर रावण आपल्याला सोडणार नाही, रावण आपल्याला जिवंत सोडणार नाही, आपले हाल हाल करील आणि आपल्याला मारेल. हे सगळ्या देवांना माहिती होतं आणि त्यामुळं आमच्या देवांनी जे आहे ती पहिले 84 दिवस रामाला मदत केली नाही. वाल्मिकी रामायण पुढं असं सांगतं की 85व्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण झाली, असं वातावरण निर्माण झालं. 84व्या दिवशी संध्याकाळी देवांच्या असं लक्षात आलं की इथून पुढं रामाचा पराभव होणं शक्य नाही. 85व्या दिवशी सकाळी देवांनी रामाला रथ पुरवला. एक विषम युद्ध संपलं. रथारूढ झालेले श्रीराम आणि रथामध्ये आरूढ झालेला रावण यांचं बरोबरीनं युद्ध सुरू झालं आणि मग या बरोबरीनं सुरू झालेल्या युद्धामध्ये श्रीरामांनी रावणाचा पराभव केला 85व्या दिवशी. मला सांगायचं एवढीच गोष्ट आहे की आपले देव हे रावणाच्या भीतीनं पहिले 84 दिवस रामाला मदत करायला तयार नव्हते. रावण आपले हालहाल करील आणि आपल्याला मारेल ही भीती आमच्या देवांच्या मनामध्ये होती आणि म्हणून आमच्या देवांनी रावणाला च्या विरुद्धच्या लढाईमध्ये रामाला कसलीही मदत केली नाही आणि ते गप्प बसले. आता प्रसंग मला सांगायचा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा सांगायचा. शिवाजी महाराज पन्हाळ्यावरनं सुटले आणि कुठल्या किल्ल्यावर गेले? विशाळगडावर गेले. विशाळगडावर जात असताना शिवाजी महाराजांनी दुसऱ्या पालखीमध्ये त्यांचा एक अतिशय जवळचा सैनिक जे ते त्याला बसवलेलं होतं, शिवाजी महाराजांसारखा पोशाख केलेला. शिवा काशीद एका पालखीमध्ये बसले आणि शिवा काशिदांची पालखी जी आहे ती या सिद्धी जोहरच्या छावणीत नेली गेली आणि काही काळ शिवाजी महाराज जे आहेत ते पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे जात राहिले आणि शिवा काशीद जे आहेत ते शिवाजी महाराजांचा पोशाख केलेला असल्यामुळं सिद्धी जोहरला ओळखले नाहीत. जेवढा काळ शिवाजी महाराज जास्त लांब जाऊ शकले त्याला शिवा काशीद जे आहेत त्यांचं बलिदान आणि आत्मसमर्पण जे आहे ते कारणीभूत ठरलं. या सगळ्या प्रवासामध्ये शिवा काशिदांना माहिती होतं का की आपण ज्या पालखीत बसून सिद्धी जोहरकडे चाललेलो आहे ती पालखी आपल्याला मृत्यूच्या महाद्वारात नेणार आहे? नक्की माहिती होतं. तरी सुद्धा मृत्यूची भीती न बाळगता शिवा काशीद जे ते मृत्यूच्या महाद्वाराकडे चालत गेले. घोडखिंडीमध्ये असा प्रसंग निर्माण झाला की आता इथून पुढं जायचं असेल तर काही मावळ्यांनी इथं घोडखिंड अडवली पाहिजे आणि सिद्धी जोहर आणि त्याचं सैन्य, त्याचा जावई सिद्धी मसऊद खान याला इथं अडवलं पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली. बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू आणि बांधलांचे 300 मावळे या सगळ्यांनी एकत्रितरित्या एका ठिकाणी उभं राहून घोडखिंडीमध्ये या सिद्धी जोहरच्या सैन्याला अंगावर घ्यायचं असं ठरवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जे ते पन्हाळ्यावरून विशाळगडच्या दिशेने गेले. जे बांधलांचे 300 मावळे आहेत
बाजी प्रभू आहेत यांना माहिती होतं का की आपण ज्या घोडखिंडीतली लढाई लढतो आहे ती लढाई लढणं म्हणजे मृत्यूचं चुंबन घेणं आहे, ती लढाई लढणं म्हणजे मृत्यूला मगरमिठी मारणं आहे. त्यांना नक्की माहिती होतं. तरीही बांधलांच्या 300 मावळ्यांनी सामुदायिक आत्मसमर्पण केलेलं आहे, सामुदायिकरित्या मृत्यूला कवटाळलेलं आहे, परंतु ते परिस्थितीला शरण गेलेले नाहीत. शिवाजी महाराज जे ते पुरंदरची लढाई झाली, पुरंदरवरचा मिर्झा राजा जयसिंहाने, थोडंसं मला डिस्टर्ब होतं, पुरंदरला मिर्झा राजा जयसिंहाने वेढा घातलेला होता आणि या पुरंदरच्या वेढ्यामध्ये मुरारबाजी देशपांडे हा मोगलांशी लढत होता. मुरारबाजींना अशा प्रकारचं आमिष दाखवलं दिलेर खानानं. दिलेर खान मुरारबाजींना असं म्हणाला की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग करा. दिलेर खानानं प्रस्ताव दिला, शिवाजी राजाला सोडून या रे, तू शूर सैनिक आहेस. सभासद बकरीतलं वर्णन असं आहे की मिर्झा राजा जयसिंगांचा हा सेनापती असलेला दिलेर खान हा मुरारबाजींना सांगतोय की अरे तू शूर शिपाई आहेस. लढाई थांबवली आणि सांगितलं की अरे तू शूर शिपाई आहेस, तुझी जागा जी आहे ती शिवाजी राजाकडे नाही आहे, तू मोगलांकडे ये, तुला मी मोठी जहागिरी देतो, अधिक सैन्य तुझ्या आधिपत्याखाली देतो, भरपूर पैसा देतो. आजच्या काळात मुरारबाजी असते तर काय केले असते? मुरारबाजी म्हटले असते महाराज चांगली नोकरी मिळते आहे, चांगली नोकरीची ऑफर आलेली आहे, पगारही जास्त आहे आणि इथं जीवाची भीती नाही, तेव्हा आता मला तुमचा सेंड ऑफ नको, मी इथून निघून जातो. परंतु मुरारबाजी हा शिवाजी महाराजांचा सैनिक होता. मुरारबाजींनी काय केलं? मुरारबाजींनी ती लढाई तिथंच थांबवली आणि मुरारबाजींचं कृत्य जे आहे ते सभासद बकरीत लिहिलेलं आहे. मुरारबाजी दिलेर खानाकडे बघून थुंकले आणि सांगितलं अरे मी शिवाजी राजाचा शिपाई आहे, मी काय तुझ्याशी तडजोड करतो की काय, तुझ्याशी मांडवळी करतो की काय, असं म्हणून मुरारबाजींनी मोगलांची त्यांची लढाई सुरू केली. अशा प्रकारचं युद्ध सुरू करणं आणि लढाई सुरू करणं म्हणजे आपण मृत्यूला कवटाळतो आहे हे मुरारबाजींना माहिती नव्हतं का? नक्की माहिती होतं. तरीही मुरारबाजींनी मृत्यूला जवळ केलं आणि मोगलांशी अथकपणानं लढाई दिली. शिवचरित्रामध्ये असे अनेक प्रसंग सापडतील, मग ते तानाजी मालुसरे असू देत, सूर्यराव काकडे असू देत किंवा आणखी कोणी मावळे असू देत, सातत्यानं माणसं जी आहेत ती मरणाला सामोरे गेलेली आहेत, सातत्यानं माणसांनी मृत्यू स्वीकारलेला आहे, सातत्याने माणसांनी मृत्यूला मिठी मारलेली आहे, पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलेलं नाही. मग अशा पार्श्वभूमीवर रामायण काळातल्या देवांची तुलना शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आपण केली तर काय दिसतं? रामायण काळातले देव रावणाला घाबरले आणि त्यांनी रामाला मदत केली नाही का? तर रावण आपले हालहाल करेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना पुढं मरण दिसत होतं, त्यांच्या समोर मृत्यू होता, परंतु या मावळ्यांनी मरणाला सामोरे गेले, मरणाला मिठी मारली, पण त्यांनी छत्रपती शिवाजी राजांना सोडलं नाही. या मावळ्यांची आणि देवांची तुलना केली तर आपण नक्की म्हणू शकतो की रामायण काळातल्या देवांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे अधिक मोठे होते, अधिक कर्तृत्ववान होते, अधिक संपन्न होते, अधिक प्रतिभावान होते. पुढचा प्रश्न आपल्यासमोर असा उभा राहतो की जर रामायण काळातल्या देवांपेक्षा महाराजांचे मावळे अधिक मोठे असतील तर हे मावळे ज्याला देव समजतात तो शिवाजी राजा हा किती मोठा राजा असेल हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आज शिवाजी महाराजांची तुलना काही लोक वेगवेगळ्या व्यक्तींशी करायचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी करायचा प्रयत्न करतात, परंतु हा प्रयत्न जो आहे तो 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक इतिहासाच्या अभ्यासकांनी केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की शिवाजी राजांची तुलना करता येईल असा एकही राज्यकर्ता जगाच्या इतिहासात पूर्वी कधी झाला नाही आणि यापुढे कधी होणार नाही असं आम्हाला वाटतं. एक केरळचा इतिहासकार होता, त्यानं शिवचरित्राचा अभ्यास केला आणि शिवचरित्राच्या अभ्यासानंतर या केरळच्या इतिहासकारानं असं लिहून ठेवलं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मराठी माणसांचं किती प्रेम आहे हे सांगताना हा इतिहासाचा अभ्यासक असं म्हणतो की छत्रपती शिवाजी राजे हा मराठ्यांच्या अस्मितेचा विषय आहे. खरी गोष्ट आहे आमच्या अस्मितेचा विषय. तो इतिहासकार पुढे असं म्हणतो की गेल्या 10,000 वर्षात छत्रपती शिवाजी राजांनी इतका मोठा राजा या जगात झाला नाही असं म्हटलं तरी छत्रपती शिवाजी राजांचं गुणगौरव करत असताना गुणगौरव करणारा काहीतरी कमी बोललेला आहे असं मराठी माणसांना वाटतं. अगदी खरं आहे, आम्हाला असं वाटतं. तो इतिहासाचा अभ्यासक पुढं असं म्हणतो
की जगाच्या आजवरच्या इतिहासात, मानवतेच्या आजवरच्या इतिहासात शिवाजीराजांनी इतका मोठा राजा झाला नाही असं म्हटलं तरी छत्रपती शिवाजीराजांचं गुणवर्णन करत असताना गुणवर्णन करणारा काहीतरी कमी बोललेला आहे असं मराठी माणसांना वाटतं, असं इथल्या मराठ्यांना वाटतं. ही गोष्ट अगदी खरी आहे. आम्हाला शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासातले सगळ्यात मोठे राज्यकर्ते होऊन गेले असं म्हटलं तरी बोलणाऱ्यानं महाराज यांचं मनापासून कौतुक केलं नाही, स्तुती केली नाही असं आम्हाला वाटतं. तो इतिहासाचा अभ्यासक पुढं असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे परमेश्वराचा अवतार आहेत असं म्हटलं तरी मराठी माणसांचं समाधान होत नाही. असं म्हटलं तरी बोलणारा शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी हातचं राखून बोललेला आहे आणि महाराजांबद्दल कमी बोललेला आहे असं मराठी माणसांना वाटतं. ही गोष्ट अगदी खरी आहे. तो इतिहासाचा अभ्यासक पुढं असं म्हणतो की जगाच्या आजवरच्या इतिहासात, मानवतेच्या आजवरच्या इतिहासात परमेश्वरापेक्षाही कोणती मोठी ताकद या पृथ्वीवर अवतीर्ण झाली असेल तर ती ताकद म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या एकाच शब्दांनी मराठी माणसांचं शिवाजी महाराजांबद्दल गुणगौरव गाताना समाधान होतं. अन्य कोणत्याही शब्दांनी मराठी माणसांचं समाधान होत नाही. इतकं 350 वर्षापेक्षा अधिक प्रेम जे आहे ते मराठी माणसांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि त्यांच्या इतिहासावर केलेलं आहे. श्रीकृष्ण हे द्वापार युगातले आमचे आदर्श असलेले एक महामानव होऊन गेले असं आपल्याला म्हणता येईल. कृष्णाने त्याच्या मामाचा वध केला. काय नाव कृष्णाच्या मामाचं? कंस. या कंसाचा वध केल्यानंतर कंसाचा जो सासरा होता त्याचं नाव आहे जरासंध. हा जरासंध जो आहे तो कृष्णाच्या मागं लागला आणि त्यानं मथुरेच्या राज्यावर एकूण 17 स्वाऱ्या केल्या. 17 वेळा मथुरेच्या राज्यावर स्वाऱ्या केल्या. त्या 17 स्वाऱ्या मथुरेच्या प्रजाजनांना घेऊन कृष्णानं परतवून लावल्या. पण या 17 स्वाऱ्या झाल्यानंतर कमालीचा मथुरेचा जो प्रजाजन वर्ग आहे, नागरिक आहेत, मथुरेची प्रजा रयत जे ती कंटाळली आणि मथुरेच्या रयतेनं सांगितलं की आता आम्ही कंटाळलेलो आहोत, यापेक्षा अधिक काळ आता आम्ही लढू शकत नाही. ती सगळे शिष्टमंडळ घेऊन कृष्णाकडे गेले आणि कृष्णाला सांगितलं की श्रीकृष्णा, तुझ्यामुळं ह्या लढाई होत आहेत, तू इथं आहेस म्हणून कंस जो आहे तो इथं मथुरेवर हल्ला करतोय, आक्रमण करतोय. त्यानं अप्रत्यक्षरित्या जणू सांगायचं होतं की तू आता मथुरा सोडून निघून जा, नाहीतर काहीतरी व्यवस्था लाव. आम्ही आता या लढाईला कंटाळलेलो आहोत, आता युद्ध करण्याची आमची क्षमता राहिलेली नाही. अशा परिस्थितीत, अशा वेळी श्रीकृष्णाने आपली राजधानीच हलवायचं ठरवलं. गुजरातमध्ये नवनिर्माण केलं, गुजरातमध्ये द्वारका बसवली आणि मथुरेची सगळी प्रजा घेऊन श्रीकृष्ण जे आहेत ते द्वारकेला आले. हा एक अद्भुत इतिहास आहे. सांगायचं एवढंच आहे की कृष्णासारखा देवत्व प्राप्त झालेला महापुरुष सोबत असताना, कृष्णासारखा प्रतिभावंत राज्यकर्ता सोबत असताना कृष्णाची मथुरेतली प्रजा आणि रयत जे ती कृष्णाच्या विरुद्ध होणाऱ्या लढायांमुळं कंटाळली आणि कृष्णाला म्हणाले की हे युद्ध थांबव, आम्ही युद्धाला कंटाळलेलो आहोत. हा महाभारतातला श्रीकृष्णाचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या इतिहासाकडं मला तुमचं लक्ष जे आहे ते वेधून घ्यायचं आहे. शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध लढाई सुरू केली. या आग्र्याहून परत आल्यानंतर 4 फेब्रुवारी 1670 या दिवशी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे, नरवीर तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर पाठवलं आणि शिवाजी महाराज आणि मोगलांचं एक अघोषित युद्ध सुरू झालं. ते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर फेब्रुवारी 1707 मध्ये संपलं. म्हणजे शिवाजी महाराजांचं आणि मोगलांचं युद्ध किती वर्ष सुरू होतं? 37 वर्ष सुरू होतं. या 37 वर्षाच्या कालखंडामध्ये पहिली 10 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं नेतृत्व केलेलं आहे. त्याच्या पुढची 27 वर्ष, त्या 27 वर्षातली 9 वर्ष संभाजी महाराजांनी नेतृत्व केलं, 11 वर्ष राजाराम महाराजांनी नेतृत्व केलं आणि 3 मार्च 1700 या दिवशी सिंहगडावर राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी रणरागिणी ताराबाई यांनी 1700 ते 1707 या 7 वर्षात मराठ्यांचं नेतृत्व केलं आणि एकूण 37 वर्ष मराठे मोगलांची लढत होते, मोगल मराठ्यांची लढत होते. म्हणजे जगाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं युद्ध हे मराठ्यांमध्ये आणि औरंगजेबामध्ये, मोगलांमध्ये झालेलं आहे. रामायणाचं युद्ध 85 दिवस चाललं हे आपण ऐकलं.
महाभारताचं युद्ध किती दिवस चाललं होतं? 18 दिवस. व्हेरी गुड. 18व्या दिवशी महाभारताचं युद्ध संपलं. पहिलं जागतिक महायुद्ध 1914ला सुरू झालं आणि 1918ला संपलं. 4 वर्ष चाललं. दुसरं जागतिक महायुद्ध जे आहे ते साधारणतः 3 सप्टेंबर 1939ला सुरू झालं आणि 1945ला संपलं. 6 वर्षाचं युद्ध आहे. जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी लढाई जी आहे ते मराठ्यांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सुरू केली आणि औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्यावर मराठ्यांनी ही लढाई संपवली. 37 वर्ष जगाच्या इतिहासात 37 वर्षाच्या कालखंडामध्ये एखादी मोठी लढाई लढत असताना महाराजांच्या रयतेकडं पैसा नव्हता, महाराजांच्या रयतेकडं साधनसामुग्री नव्हती, महाराजांच्या रयतेकडं कुठल्याही प्रकारचा धन नव्हतं, दौलत नव्हतं, त्यांना पदं मिळणार नव्हती, काही मिळणार नव्हतं. तरीसुद्धा महाराजांची रयत, महाराजांची प्रजा, महाराजांचे नागरिक, महाराजांचे सैनिक थकले नाहीत, कंटाळले नाहीत. श्रीकृष्णाच्या प्रजेनं जसं श्रीकृष्णाला सांगितलं की 17 लढाया झाल्या बाबा रे, आम्ही आता कंटाळलेलो आहोत, काहीतरी वेगळी व्यवस्था कर. 37 वर्षाच्या अथक लढाईनंतर सुद्धा मराठे कधी कंटाळलेले नाहीत. महाराजांच्या प्रजेनं कधी महाराजांना, शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना, राजाराम महाराजांना, महाराणी ताराबाईंना येऊन सांगितलं नाही की आता ही लढाई थांबवा, युद्ध थांबवा, मांडवळी करा आणि आपण हा विषय संपवूया. असा प्रकार घडला नाही. 37 वर्ष मराठे लढत राहिले. मग श्रीकृष्णाच्या प्रजेला जे स्वप्न श्रीकृष्णांनी दाखवलं त्यापेक्षा अधिक भव्य स्वप्न जे आहे ते शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना दाखवलं, मराठ्यांना दाखवलं आणि त्यांच्याकडून एक जगाच्या इतिहासातला अद्भुत पराक्रम करून घेतला. हा इतिहास जो आहे तो आपल्याला विसरता येणार नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्यात मोठी गोष्ट कुठली केली असेल तर स्त्रियांच्या आत्मसन्मानाच्या बाबतीत महाराजांनी कधीही तडजोड केली नाही. शिवाजी महाराजांच्या आई महाराजांनी सुरत लुटली आणि महाराज स्वराज्यात परत आले. महाराजांचे वडील शहाजीराजे यांचं दुर्दैवी निधन झालं होतं आणि आऊसाहेब जे आहेत ते सती जायला सगळं आटपून बसल्या होत्या, तयार होऊन बसल्या होत्या. मुलाची भेट घ्यायची आणि पतीबरोबर सती जायचं हे जिजाऊसाहेबांची तयारी झालेली होती. अशावेळी महाराजांनी काय केलं? महाराजांनी आईचं मन वळवलं. जी आई सती चाललेली होती त्या आईला सांगितलं की माझा पराक्रम बघायला कोण राहील, माझं कर्तृत्व बघायला कोण राहील, मला अडचण आली, संकट आली तर मला मदत करायला कोण राहील. हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न तू मला दाखवलेलं आहेस त्या स्वप्नाची पूर्तता करण्याकरता मी जर लढत असेन तर माझ्या पाठीमागं तू उभं राहिलंच पाहिजेस. आपल्या शब्दांनी, आपल्या अर्जवांनी आणि आपल्या विनंतीने छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या आईचं मन वळवलं आणि सती जाणाऱ्या आईला सती जाण्यापासून परावृत्त करून जे आहे ते शिवाजी महाराजांनी जे आहे ते स्वराज्यामध्ये आपल्या सोबत ठेवलं. शिवाजी महाराजांचं क्रांतिकारकत्व जे आहे ते इथं आहे. रांजेगाव आपल्याला माहिती आहे. महाराजांचं वय 16 वर्षाचं होतं. पुणे जिल्ह्यातलं गाव आहे. त्या रांजेगावचा एक पाटील होता. त्या पाटलाचं नाव कुणाला माहिती आहे का? बाबाजी गुजर हे त्याचं नाव आहे. हा बाबाजी गुजरानं एका महिलेवरशी व्यभिचार केला अशी तक्रार शिवाजी महाराजांकडे आली. आजच्या कोर्टातल्या केसेस किती वर्ष चालतात, कशा चालतात ते आपल्याला माहिती आहे. महाराज पुण्यामध्ये राहत होते. महाराजांच्या घराचं नाव काय आहे? महाराजांच्या घराचं नाव लाल महाल असं आहे. या लाल महालामध्ये महाराज राहत होते. लाल महालात महाराज राहत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महाराजांकडे ही तक्रार आली की रांजेगावचा बाबाजी गुजर नावाचा पाटील आहे, त्याने एका महिलेशी व्यभिचार केलेला आहे. शिवाजी महाराजांना हे कळाल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या रांजेगावच्या पाटलाला जे आहे त्याला काही सैनिक सांगितले आणि त्याला बोलवून घ्या म्हणून सांगितलं. त्याची चौकशी करूया. रांजेगावच्या पाटलाकडे महाराजांचे सैनिक गेले. आजच्या भाषेमध्ये शिवाजी महाराजांनी रांजेगावच्या पाटलाकडे सैनिक पाठवले म्हणजे त्याला समन्स काढलं की ये बाबा तुझी चौकशी करूया. हा बाबाजी गुजराकडे महाराजांचे सैनिक गेल्यानंतर बाबाजी गुजरानं सांगितलं कोण शिवाजी राजा? मी शिवाजी राजाला ओळखत नाही, कुठला शिवाजी राजा मला माहिती नाही, माझा आणि त्याचा काही संबंध नाही. आणि हा बाबाजी गुजरानं शिवाजी राजांच्या सैनिकांना परत पाठवलं. त्याच दिवशी महाराजांनी सांगितलं की तो येत नाही ना त्याच्या मुसक्या बांधा आणि त्याला माझ्याकडे घेऊन या. आजच्या भाषेमध्ये शिवाजी राजांनी रांजेगावच्या पाटलाला नॉन बेलेबल वॉरंट काढलं. ते वॉरंट जे आहे ते घेऊन गेले. सैनिकांनी त्याला उचललं आणि महाराजांसमोर आणलं. महाराजांनी त्याच दिवशी त्याला विचारलं तुला गुन्हा मान्य आणि कबूल आहे का? थोडक्यात आजच्या कायद्याच्या भाषेत महाराजांनी चार्ज फ्रेम केला. त्यानं सांगितलं मी तुम्हाला ओळखत नाही, मी आदिलशाहचा सेवक आहे, तुम्ही माझी चौकशी करायचं काही कारण नाही. महाराजांनी त्याची केस चालू केली, त्याची चौकशी केली
हा बाबाजी गुजर दोषी आहे, त्यानं महिलेशी व्यभिचार केलाय, तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केलाय, हे महाराजांसमोर साबित झालं. महाराजांनी त्याच दिवशी जे आहे ती त्याला सांगितलं की तुझ्यावरचा आरोप सिद्ध झालेला आहे, तुला आता मला शिक्षा करायची आहे, तुला शिक्षेबद्दल काय सांगायचं आहे का. अजूनही बाबाजी गुजर त्याच्या मस्तीत होता. बाबाजी गुजरानं सांगितलं माझी तुमची ओळख नाही, किती वेळा तुम्हाला सांगू. आणि मग महाराजांनी सांगितलं की याचा चौरंग करा, याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करा, म्हणजे स्त्रियांच्या, माझ्या स्वराज्यातल्या, माझ्या आईकडं, माझ्या बहिणीकडं कोणी वाकड्या नजरेनं बघणार नाही. मग बाबाजी गुजराला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं आणि शिवाजी महाराजांकडे आजच्या भाषेत त्यानं दयेचा अर्ज केला. तो जोरात ओरडायला लागला, रहेम राजे रहेम. राजांनी सांगितलं की तुझा गुन्हा इतका मोठा आहे की तुझा गुन्हा माफ करण्यासारखा नाही. तुला तुझा चौरंग करण्याचा केलेला आदेश जो आहे तोच योग्य आदेश आहे, तुला दुसरी शिक्षा देता येत नाही. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजांनी ठोठावलेली बाबाजी गुजर नावाच्या रांजेगावच्या पाटलाला दिलेली ही शिक्षा आहे. अशा प्रकारची शिक्षा जर शिवाजी महाराज देत असतील आणि त्या शिक्षेची अंमलबजावणी त्याच दिवशी करत असतील तर स्वराज्यातल्या महिला, स्वराज्यातल्या बायका, स्वराज्यातल्या बहिणी ज्या आहेत ती कोणतीही लाडकी बहीण योजना न राबवता स्वराज्याच्या पाठीशी आणि महाराजांच्या मागं उभ्या राहिल्या तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं. स्त्रीच्या स्वाभिमानाचा, अस्तित्वाचा प्रश्न जिथं उभा राहिला तिथं महाराजांनी हा आपला, हा परका, हा माझा, हा लोकाचा हे बघितलेलं नाही. महाराज कर्नाटक स्वारीनंतर स्वराज्यात येत होते. बेलवडी नावाची गडी होती, त्या गडीचा एक पाटील होता, देसाई नावाचं त्याचं नाव होतं. त्या देसाईनं स्वराज्याची सैनिकांची आगळीक केली आणि महाराजांच्या सैन्यावर हल्ले केले. महाराजांनी त्यांचा एक नातेवाईक असलेला सरदार होता, सखोजी गायकवाड हे त्याचं नाव होतं. सखोजी गायकवाडांना सांगितलं की सखोजीराव तुम्ही जा आणि या देसाईचा बंदोबस्त करा. तो देसाई जो आहे तो मरण पावला. त्याची बायको सावित्रीबाई, काही कागदपत्रात तिचं नाव चन्नम्मा असंही आढळतं, ती लढाईला उभी राहिली आणि तिचाही सखोजीने पराभव केला. तिला पकडून शिवाजी महाराजांसमोर आणली. शिवाजी राजांनी तिला दरबारात उभी केली. ती दरबारात उभी राहिल्यानंतर तिने शिवाजी महाराजांकडे तक्रार केली की तुमच्या विरुद्ध माझा नवरा लढाईला उभा राहिला, माझ्या नवऱ्याचा पराभव झाला आणि नवरा मरण पावला, काय हरकत नाही, मला काही त्याबद्दल तक्रार नाही. मीही नवऱ्याच्या सारखीच तुमच्या विरुद्ध लढाईला उभे राहिले आणि माझा तुम्ही पराभव केला त्याबद्दलही माझे काही हरकत नाही. परंतु तुमच्या सखोजी गायकवाड नावाच्या सरदारानं माझ्या अब्रूवर घाला घातला आणि माझी इज्जत आणि इब्रत जे ती लुटलेली आहे. महाराजांनी या प्रकाराची चौकशी केली. सखोजी गायकवाड हा महाराजांचा नातेवाईक होता, महाराजांच्या पत्नीपासून लागलेला संबंध आलेला नातेवाईक होता. अशाही परिस्थितीत महाराजांनी सखोजी गायकवाडला शिक्षा केली, त्याचे डोळे काढले आणि त्याला अंधार कोठडीत टाकलेला आहे. म्हणजे स्वराज्याची शत्रू असलेली स्त्री तिनं तक्रार केली आणि महाराजांच्या सैन्यानं, एका सैनिकानं, एका सरदारानं तिची आगळीक केलेली होती. शत्रू स्त्री असलेल्या महिलेच्या इब्रतीचा आणि अब्रूची काळजी घेणारा जगाच्या इतिहासातला एकमेव राज्यकर्ता म्हणून शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला घ्यायला लागतं. औरंगजेबाचा एक इतिहासकार होता, खाफी खान हे त्याचं नाव आहे. तो सतत सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत औरंगजेब काय करत होता याच्याबद्दल लिहित होता आणि त्यानं त्या खाफी खानानं आलमगीर नावाचं पुस्तक जे आहे ते त्याच्या लिखाणावर आहे. खाफी खानानं शिवाजी महाराजांचा उल्लेख सतत सिंह असा केलेला आहे, पहाडी चुहा असा केलेला आहे. पण एके ठिकाणी शिवाजी महाराजांबद्दल बोलताना आणि लिहिताना हा खाफी खान त्याला सुद्धा भरून आलेला आहे आणि खाफी खानानं लिहिलेला आहे की या शतकामध्ये, या काळामधला सर्वाधिक चारित्र्य संपन्न राजा जर कोण असेल तर तो राजा म्हणजे शिवाजी राजा आहे. शिवाजी राजा हा परधर्मीयांच्या धर्मग्रंथाचा आदर करतो आणि स्त्रियांप्रती कमालीचा आदर असलेला शिवाजी राजासारखा चारित्र्य संपन्न राजा हा मला आजूबाजूला दिसत नाही. अशा प्रकारचं प्रमाणपत्र छत्रपती शिवाजी महाराजांना या खाफी खानानं दिलेलं आहे. यावरून आपला राजा हा किती मोठा होता आणि आपल्याला महाराजांनी किती गौरवशाली परंपरा दिलेली आहे याचा प्रत्यय जो तो आपल्याला येतो. शिवाजी महाराजांनी रांजेगावच्या पाटलाला कसं मारलं हे सांगितलं. रंगो त्रिमल कुलकर्णी नावाचा एक गृहस्थ होता, त्यानं एका स्त्रीवर अत्याचार केला. महाराजांकडे तक्रार आली. महाराजांनी सांगितलं की या रंगो त्रिमल कुलकर्णीला पकडा. रंगो त्रिमल कुलकर्णी जे तो पळून गेला आणि जावळीच्या मोऱ्यांच्या राज्यात जाऊन राहिला. महाराजांनी जावळीवर हल्ला करण्याची जी अनेक कारणं आहेत त्यामध्ये हा रंगो त्रिमल कुलकर्णी हा शिवाजी महाराजांच्या शत्रूला जावळीच्या मोऱ्यांनी आश्रय दिला हे एक कारण होतं. रंगो त्रिमल कुलकर्णी जावळीला गेला, मोऱ्यांनी त्याला आश्रय दिला, तिथं तो राहिला
महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडे तक्रार केली की स्वराज्याचा शत्रू आहे, महिलेवर अत्याचार करणारा नराधम आहे, त्याला माझ्या ताब्यात द्या. जावळीच्या मोऱ्यांनी नाकारलं की हा स्वराज्यामध्ये तुमचा शत्रू असेल, तो माझ्याकडे आलाच नाही आणि त्याचा आणि आमचा काही संबंध नाही. अशा प्रकारची पत्रं जी आहेत ती जावळीच्या मोऱ्यांनी जी आहेत ती शिवाजी महाराजांना पाठवली. महाराजांनी त्यांचे सैनिक जे आहेत ते या रंगो त्रिमल कुलकर्णीला हुडकण्याकरता जावळी खोऱ्यामध्ये टाकले. रंगो त्रिमल कुलकर्णी जंगलात जाऊन राहिला. रोज झोपण्याची राहण्याची जागा बदलत होता. कुठं झाडाझुडपात राहत होता, कुठं दऱ्याखोऱ्यांमध्ये राहत होता, कुठं एखादी गुहा बघून राहत होता. असा 8-10 महिने रंगो त्रिमल कुलकर्णी कुठं कुठं राहिला आणि एक दिवस अचानक जे आहे ते तो मरून पडला, मृतावस्थेत दिसला. रंगो त्रिमल कुलकर्णीच्या बाबतीत काय झालं, शिवाजी नावाच्या दहशतीनं या गुन्हेगाराचा इतका पाठलाग केला, या गुन्हेगाराला इतकं छळून काढलं की रंगो त्रिमल कुलकर्णीला आजच्या भाषेत एवढंच झालं असावं की त्याला हार्ट अटॅक, हृदयविकाराचा झटका आलेला असावा आणि त्याचा कार्यभार आटपलेला असावा. शिवाजी नावाच्या एका कर्तृत्ववान राज्यकर्त्याची दहशत जी आहे ती गुन्हेगारांना अशा प्रकारची होती की आपल्याला शिवाजीराजानं पकडलं तर शिवाजीराजा सोडणार नाही याची पूर्ण खात्री जी आहे ते रंगो त्रिमल कुलकर्णीला होती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तो रायगडावर झाला. 6 जून 1674ला झाला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला त्याची वर्णनं जी आहेत ती सभासदांना दिलेली आहेत. एक गमतीशीर गोष्ट जी आहे ती सांगतो आणि माझं भाषण आटोपतं घेतो. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला एक इंग्रज वकील तिथं हजर होता. या वकिलाचं नाव काय? हेनरी ऑक्सिंडन हे त्याचं नाव. हेनरी ऑक्सिंडन हा रायगडावर होता. त्यानं राज्याभिषेक बघितला आणि राज्याभिषेकाच्या वर्णनात त्यानं सांगितलेलं आहे की सूर्योदयाच्या समयी त्याच्या अगोदरच शिवाजीराजाचा राज्याभिषेक 6 जून 1674ला रायगडावर झाला. राज्याभिषेकानंतर शिवाजीराजाची होळीच्या माळावरून ते जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढली गेली. त्यानं लिहिलेलं आहे की या मिरवणुकीमध्ये 2 हत्ती सामील होते. तो हेनरी ऑक्सिंडन नावाचा इंग्रजांचा वकील पुढं असं लिहितो. रायगड पाहिलाय का तुम्ही कोणी? ज्यांनी पाहिला असेल त्याच्या लक्षात येईल चित दरवाजा आता पडलेला आहे, पण चित दरवाजापासून ते वरच्या महादरवाजापर्यंत एका बाजूला सह्याद्रीचा उंचच उंच कातळ खडक आहे आणि दुसऱ्या बाजूला खोलवर गेलेल्या दऱ्या आहेत. आता पायऱ्या केलेल्या आहेत तरीही वाट जी आहे ती बऱ्यापैकी बिकट आहे. अतिशय अरुंद वाट होती. त्या वाटेवरनं चालत जायचं तरी माणसांना घाम फुटत होता. त्या वाटेवरनं चालत जाणं शक्य नाही. अशा परिस्थितीत हेनरी ऑक्सिंडननं त्याला वाटलेली शंका लिहून ठेवली की या अशा अरुंद वाटेनं असलेल्या एकमेव वाटेनं शिवाजीराजानं रायगडावर हत्ती कसे चढवले आणि इथं या होळीच्या माळावर हत्ती कसे आले याची मला जे ते मोठं आश्चर्य वाटतं आहे. हे हत्ती कसे आले याच्याबद्दल माझ्या मनामध्ये फार मोठं कुतूहल आहे. हे कुतूहल हेनरी ऑक्सिंडनच्या मनात तसंच राहिलं. ते हत्ती महाराजांनी रायगडावर कसे नेले याला कुठल्याही प्रकारच्या त्याला काही सापडलं नाही. काही इतिहासाचे अभ्यासक आता असं सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी असा प्रकार घडला असावा की हत्तीची छोटी पिलं जी आहेत ती लहान असताना महाराजांनी रायगडावर नेली असावीत, ती रायगडावर गेली असावीत आणि तिथं रायगडावर शिवाजी महाराजांनी जी हत्तीची जी छोटी पिलं आहेत ती मोठी केलेली असावीत आणि तेच 2 हत्ती जे आहेत ते हेनरी ऑक्सिंडननं बघितले असावेत. महाराजांनी काय केलं हे इतिहासाला माहिती नाही. महाराजांनी काय केलं हे तुम्हाला आणि मला आजवर कळालेलं नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेकाच्या दिवशी हत्ती नेलेले होते ही हकीकत जी आहे ती आपल्याला हेनरी ऑक्सिंडनमुळं कळाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला एक गौरवशाली इतिहास दिला. हा इतिहास इतका गौरवशाली दिला की आपण अभिमानानं असं म्हणतो की भारतातल्या इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे. महाराष्ट्र हे भारतातलं एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याला इतिहास आहे आणि भूगोलही आहे. तो आमचा गौरवशाली इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. तो आमचा गौरवशाली इतिहास हा शिवाजी नावाच्या कर्तृत्ववान महापुरुषाच्या पराक्रमाचा इतिहास आहे. महाराजांनी नेमका स्वतः एकट्यानं पराक्रम गाजवला असं नाही, तर महाराजांनी आपले अनेक पराक्रमी सहकारी उभे केले. गवताला भाले फुटणारी जमीन जी आहे ती इथं उभी केली आणि सामान्य माणसाकडून असामान्य पराक्रम करून घेतला आणि इथं गुलामगिरीमध्ये पारतंत्र्यामध्ये राहणाऱ्या माणसांना, सर्वसामान्यांना जे आहे ते तुम्ही स्वातंत्र्याची आकांक्षा मनामध्ये बाळगा हे त्यांना महाराजांनी शिकवलं. शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे, त्यांच्या सैन्यासाठी लिहिलेलं पत्र आहे. त्या पत्रात शिवाजी महाराज सांगतात की आपल्या स्वतःच्या प्रदेशातून किंवा शत्रूच्या प्रदेशातून प्रवास करत असताना सुद्धा रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका.
इतका बारकावा महाराजांकडे होता. चिपळूणला महाराजांची घोड्याची पागा होती. चिपळूणच्या पागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पागेच्या अधिकाऱ्याला पत्र लिहिलेलं आहे की संध्याकाळी देवासमोर लोक दिवा लावतात, दिव्याची वात पेटलेली असते, एखादा उंदीर येईल, तो उंदीर ती वात जी ती खायची वस्तू म्हणून हातात घेईल, ती वात जी ती गवताच्या गंजीकडे जाईल, ती गवताची गंज पेट घेईल आणि ऐन पावसाळ्यामध्ये जे ती जनावरं जे ती उपाशी राहतील, असा प्रकार होऊ नये म्हणून काळजी घ्या. अत्यंत बारकावा सर्वसामान्य बाबतीमध्ये बाळगणारा राजा ही शिवाजी महाराजांची ओळख आहे. हे शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं जे ते वेगळेपण आहे. शिवाजी महाराजांनी एक माणूस एका आयुष्यात जन्माला येऊन किती पराक्रम करू शकतो, कोणकोणत्या गोष्टी करू शकतो, हे जाणून घ्यायचं असेल तर शिवचरित्र जाणून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी जलदुर्ग उभे केले आणि आरमार उभं केलं. जेम्स डग्लस नावाचा एक ब्रिटिश अधिकारी जे आहे ते 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात आला. मुंबईवरनं पुण्याला येत होता. त्यानं लोणावळ्याचे इथं लोहगड, विसापूरसारखे किल्ले बघितले आणि त्याला अचंब वाटला. त्यानं शिवचरित्राचा अभ्यास केला. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं आरमार बघितलं आणि हे सगळे आरमारी किल्ले बघितल्यानंतर जेम्स डग्लसने एका ठिकाणी लिहिलं. जेम्स डग्लस हा ब्रिटिश अधिकारी लिहितो की आमचं म्हणजे ब्रिटिशांचं आमचं भाग्य मोठं म्हणून शिवाजी राजा हा एका किल्ल्यावर जन्माला आला आणि एका किल्ल्यावर मरण पावला. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगडावर. आमचं भाग्य मोठं म्हणून शिवाजी राजा हा एका किल्ल्यावर जन्माला आला आणि एका किल्ल्यावर मरण पावला. जेम्स डग्लस पुढे असं म्हणतो की हा राजा, आमचं भाग्य त्याहून मोठं की हा राजा दर्यावर जन्माला आला नाही. जेम्स डग्लस त्याच्या पुढे जाऊन असं लिहितो की शिवाजी राजा हा जर दर्यावर म्हणजे समुद्रावर जन्माला आला असता तर आम्हाला ब्रिटिशांना भारतात यावं लागलं नसतं. शिवाजी राजा त्याची तळपती तलवार घेऊन लंडनपर्यंत पोहोचला असता याच्याबद्दल मला खात्री वाटते. या ताकदीचं आरमार जे आहे ते शिवाजी महाराजांनी उभं केलं. हिंदू धर्मामध्ये सप्तबंदी आहेत, त्याच्यामध्ये जलपर्यटन आणि समुद्र पर्यटनाला बंदी आहे. म्हणून धार्मिक गोष्टीची चर्चा करण्यात महाराजांनी वेळ घालवला नाही. शिवाजी महाराजांना कोकण भूमीचं रक्षण करायचं होतं आणि आपल्या रयतेचं रक्षण करायचं असेल तर सागराला पलाण घातलं पाहिजे, समुद्राला बांध घातला पाहिजे आणि सागर आपल्या आधिपत्याखालती आला पाहिजे हे महाराजांना माहिती होतं. मालवणच्या सिंधुदुर्गापासनं ते महाराजांनी खांदेरी उंदेरीच्या किल्ल्यापर्यंत अनेक किल्ले बांधले. 2 किल्ल्यांच्या 2 गोष्टी सांगतो आणि माझं भाषण थांबवतो. महाराजांनी सिंधुदुर्गाचा जो किल्ला बांधलेला आहे मालवणचा, त्या सिंधुदुर्गाच्या किल्ल्याचं बांधकामाच्या स्थापत्याचा अभ्यास करावा असं काही अभ्यासकांना वाटलं. काही अभ्यासकांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की 350 वर्ष होऊन गेली तरी हा मालवणचा सिंधुदुर्गाचा किल्ला जो आहे तो अभेद्य आहे, तो अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये आहे. हा किल्ला अशा चांगल्या अवस्थेत का राहिलेला आहे? शिवाजी महाराजांनी तिथं पायाचं बांधकाम करत असताना त्यावेळचा चुना वापरलेला नाही, आजचं सिमेंट वापरलेलं नाही आणि तरीसुद्धा पायाचा एकही दगड इकडं तिकडं होत नाही, हालत नाही. हे काय रहस्य आहे म्हणून अभ्यासकांनी अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी पायाचे मालवणच्या सिंधुदुर्गाचे पायाचे दगड तिथं बसवत असताना त्या दगड अतिशय मजबूत रीतीनं बसावेत म्हणून उकळतं शिसं जे आहे ते ओतलेलं आहे आणि त्या उकळत्या शिशामध्ये पायाचा एक एक दगड बसवलेला आहे. इतकं अतिशय मजबूत आणि चांगलं स्थापत्य जे आहे ते शिवाजी महाराजांनी या मालवणच्या सिंधुदुर्गासाठी बांधलेलं आहे. आणखी एक गोष्ट सांगतो. महाराजांचा जो मुख्य आर्किटेक्ट होता, आर्किटेक्ट आणि इंजिनियर, त्याचं नाव आहे हिरोजी इंदलकर. रायगडावर जगदीश्वराच्या मंदिराच्या पायऱ्यांवर सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर असं त्याचंच एकट्याचं नाव आहे. 350 किल्ले बांधणाऱ्या महाराजांनी जे आहे ते कुठं आपल्या एकाही किल्ल्याला स्वतःचं, स्वतःच्या आईचं, स्वतःच्या वडिलांचं, स्वतःच्या पत्नीचं, स्वतःच्या मुलाचं कुणाचंही नाव दिलेलं नाही. इतिहासाच्या पडद्यावर कर्तृत्ववान लोकांची नावं राहतात. त्यासाठी कुठल्या शाळेला, कॉलेजला, चौकाला, वास्तूला आपली नावं दिली पाहिजेत याची गरज नसते. हे जाणणारा महामानव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. तर हिरोजी इंदलकरांबद्दल हा प्रसंग सांगायचा आहे की महाराज आग्र्याला गेले, आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत अडकले, बराच काळ तिथं होते. अशाही परिस्थितीत मालवणच्या सिंधुदुर्गाचं कामकाज जे ते चालू होतं. शिवाजी महाराजांनी जे पैसे
या हिरोजी इंदलकरला दिलेले होते बांधकामासाठी, सगळे पैसे संपले. आजचा एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल तर पुढचे पैसे आल्याशिवाय मी काही करणार नाही असं म्हणताना आपण रोज इकडं तिकडं आपल्या बघत असतो. अशा परिस्थितीत हिरोजी इंदलकरानं मात्र सगळे पैसे संपलेले आहेत. महाराज कैदेत आहेत, औरंगजेबाच्या कैदेत आहेत, तिथून बाहेर पडतील की नाही हे सांगता येत नाही. अशाही परिस्थितीत स्वराज्याप्रती असलेली आपली निष्ठा म्हणून आणि महाराजांप्रती असलेलं आपलं प्रेम म्हणून हिरोजी इंदलकरानं आपलं राहतं घर गहाण ठेवलं आणि गहाण ठेवलेलं जे घर होतं त्या घरावरचे पैसे उचलून त्यानं सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू ठेवलं. महाराज स्वराज्यात परत आले. महाराजांना ही हकीकत कळाली. महाराजांनी हिरोजीला बोलवलं, त्याचा सत्कार घेतला. हिरोजीला विचारलं, बाबा रे तुला काय पाहिजे, तुला काय देऊ ते सांग. त्यावेळी हिरोजी इंदलकरांनी असं सांगितलं महाराजांना की राजे मला जर काही द्यायचं असेल तर जेव्हा स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला बांधाल त्यावेळी त्या किल्ल्याचं बांधकाम फक्त मला द्या, ते दुसऱ्या कोणाला देऊ नका, एवढंच बक्षीस मला द्या. रायगड बांधल्यानंतर हिरोजीला महाराजांनी विचारलं तुला काय देऊ. त्यावेळी हिरोजीने सांगितलं की मला जगदीश्वराच्या मंदिराच्या पायथ्याशी पायाला एका पायरीवर जे आहे ते सेवेची थाळी तत्पर हिरोजी इंदलकर या नावाचा जो काय तिथं लेख आहे तो लेख असणारा दगड बसवायचा आहे, तेवढी परवानगी द्या, त्या व्यतिरिक्त मला काही नको. अशी निस्पृह भावनेनं काम करणारी अनेक माणसं जी आहेत ती महाराजांनी उभी केली. सिंधुदुर्गाचं सांगितलं. विजयदुर्गाचा किल्ला कसा आहे ते सांगतो. विजयदुर्गाचा किल्ला जो आहे ते त्याच्या तिन्ही बाजूनं समुद्र आहे आणि एका बाजूला भूमी आहे की तिथून त्या किल्ल्यावर जाता येतं. या तिन्ही बाजूला समुद्र आहे की ज्या तिन्ही बाजूनं त्या विजयदुर्गाच्या किल्ल्यात जाता येतं. त्या तिन्ही बाजूला असलेल्या या समुद्री मार्गातनं जर मोठी जहाजं जर यायला लागली या समुद्री मार्गातनं किल्ल्याच्या जवळ तर ती जहाजं असं संशोधनात सापडलं की विजयदुर्गापासून काही अंतरावर जिथं समुद्र आहे तिथं समुद्राच्या खालती समुद्राच्या आत जे आहे ती मोठीच्या मोठी कंपाऊंड वॉल जे ती बांधली गेलेली आहे आणि त्या कंपाऊंड वॉलच्या वरती जे आहे ते अणकुचीदार दगड जे आहेत ते बसवलेले आहेत. एखादं जहाज त्या काळात बांधलेलं जर समुद्रमार्गे विजयदुर्गाच्या दिशेनं यायला लागलं तर ते जहाज जे आहे ते त्या दगडांवर आदळतं, त्या दगडाच्या ठिकऱ्या होतं, त्या जहाजाच्या ठिकऱ्या होतात आणि कुठलंही जहाज जे आहे ते समुद्रमार्गे किल्ल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. अभ्यासकांना इथंच थांबायचं नसतं. अभ्यासकांनी त्या भिंतीचा अभ्यास केला आणि कार्बनच्या टेस्ट करून त्या भिंतीचं बांधकाम जे आहे ते कोणत्या कालखंडामध्ये केलं गेलं याचा अभ्यास केला. 1660 ते 1675च्या दरम्यान या भिंतीचं बांधकाम केलं गेलं असं संशोधकांना त्यांच्या अभ्यासात आढळलं. जमिनीखाली अंडरग्राऊंड कंपाऊंड वॉलचं बांधकाम करण्याइतकं शिवाजी महाराजांचं स्थापत्य, आर्किटेक्ट आणि इंजिनियर जे आहे ते 17व्या शतकामध्ये अत्यंत तयार होते. एवढंच आपल्या लक्षात येईल. ते कंपाऊंड वॉलचं बांधकाम करून आपले किल्ले अभेद्य ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी सदैव वंदनीय आहेत. शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलेलं आहे, निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारो, परोपकाराची राशी, उदंड घडती जयाशी, जयाचे गुणवैभवाशी तुलना कैशी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत आणि जयवंत जाणता राजा. छत्रपती शिवाजी राजांचं गुणगौरव करत असताना कवींना, साधूंना, संतांना, इतिहासाच्या अभ्यासकांना राहत नाही. एकच शेवटची गोष्ट सांगतो. गेले 2 दिवस सोशल मीडियावर, समाज माध्यमांवर शिवाजी महाराजांची आरती म्हणून एक आरती येते आणि सगळीकडे फिरती आहे. शिवाजी महाराजांना देवाऱ्यात ठेवू नका, शिवाजी महाराजांची आरती म्हणू नका, शिवाजी महाराजांना देवाचं रूप देऊ नका आणि हा एकदा देव आहे, हा देवच होऊन गेला म्हणून त्यांनी पराक्रम केला आणि आमच्याकडून काही होणार नाही म्हणून महाराजांना नमस्कार करून आपली जबाबदारी टाळू नका. छत्रपती शिवाजी महाराजांकडे माणूस म्हणून बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सगळ्या इतिहासावर लावलेला या देवत्वाचा, श्रद्धेचा शेंदूर खरबडून काढा. आपल्याला शिवाजी महाराज हे अधिक मोठे जाणवतील. आपल्याला शिवाजी महाराज हे परमेश्वरापेक्षा मोठे होते हे जाणवेल. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, शिवाजी महाराजांचं कार्य आणि त्यांनी मानवतेला दिलेला इतिहास आणि आपल्यासाठी निर्माण केलेल्या परंपरा जाणून घ्यायच्या असतील तर महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. महाराजांचे किल्ले पाहिले पाहिजेत. ज्या पदचिन्हावर महाराज चालले ती पदचिन्ह आणि तो परिसर त्याचा आपण धांडोळा घेतला पाहिजे. महाराजांची आरती ही बाजूला ठेवली पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा दिल्यानंतर आपल्याला काही मिळणार नाही हे आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज
ते आपलं एखादं काम करणार नाहीत, जिल्हा परिषदेत कलेक्टर ऑफिसला नाही तर मंत्रालयात महाराज आपल्यासाठी एखादी चिठ्ठी लिहिणार नाहीत, आपल्यासाठी कोणाला फोन करणार नाहीत, हे आपल्याला माहिती आहे. तरीसुद्धा 400 वर्ष झाली तरी जय भवानी जय शिवाजी या घोषणेनं आमच्या अंगावर रोमांच उभे राहतात. प्रत्येक पिढी जन्माला येणारी पुढची मराठी मुलखातली शिवाजी महाराजांवर अत्यंतिक प्रेम करते, शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आदर करते. कारण अत्यंत गौरवशाली इतिहास जो आहे तो महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. तुमच्या या मंडळाचं पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी एक चांगला कार्यक्रम आयोजित केलात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाच्या इतिहासाच्या आठवणींचा जागर करण्याची संधी जी आहे ती संयोजकांनी मला दिली. त्याबद्दल संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथं थांबतो. जय भवानी जय शिवाजी.